आपल्याला शेतामध्ये पाणी कमी पडत असेल तर पिकाला देण्यासाठी आपण ठिबक सिंचनाचा वापर करतो. परंतु ठिबक सिंचनाचा वापर केल्यानंतर त्यामध्ये खत युरिया ते कशा प्रकारे टाकायचं तर मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर मित्रांनो हे तुम्हाला तर दिसत असेल हे ह्यामध्ये खत टाकलेलं आहे आणि खत टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी मिक्स केले तर आणि पाणी मिक्स करून हे 3 दिवस असं भिजत घालायचं. या भिजत घातल्यानंतर पूर्णपणे हे मिक्स होऊन द्यायचं, बारीक विरघळून द्यायचं आणि 3 दिवस जर विरघळलं तर बारीक झालं तर त्यानुसार पाणी घेऊन ते मिक्स झालं पूर्णपणे तर हे आपलं फिल्टर आहे ठिबक सिंचनाचं. तर हे फिल्टर मध्ये आपल्याला यूज करायचं आहे. ते कसं तर इथं आपल्याला जग घ्यायचं आहे आणि जगाप्रमाणे ह्या पाईपलाईन मध्ये केलेली आहे. त्यामध्ये ते मिक्स केलेले जे वर्जन आहे खत जे पूर्ण आपल्याला टाकलेलं आहे तर ते ह्याच्यामध्ये सोडायचं. तर मित्रांनो काय होतं, आपण जर अशा बेडवर टाकलं तर ते टिपक पडत असताना पूर्णपणे वरनं विरघळत नाही आणि विरघळत नसल्यामुळे ते आपल्या पिकाला लवकर आपल्या पिकापर्यंत ते मुळापर्यंत जात नाही. त्यामुळे मित्रांनो जे पाण्यातून जे डायरेक्ट त्या टिपकमध्ये टाकलं तर ती बुडापर्यंत जे पाणी मुरत जातं आणि ते केल्यामुळे आपल्या पिकाला लवकरच त्याचा फायदा मिळतो आणि पीक लवकरच तयार होतं. तर मित्रांनो अशी आपली टिपक केलेली आहे. तर हे असं पाणी टिपक मधून जाणार आहे. छोट्या काळ्या सारखे नाही येतात तर ते त्यातून पाणी सोडतं. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअरही करा आपल्या मित्रांना आणि सबस्क्राईब करा विसरू नका, कारण आपलं नवीन चॅनल आहे आणि शेतकरी बांधवांसाठी एवढी विनंती नक्कीच करतो की आपला शेतकरी असाच अपडेट नवीन आणण्यासाठी तुम्ही सपोर्ट कराल. धन्यवाद.